आषाढ महिन्याच्या शेवटी आणि श्रावण महिना सुरू होणे अगोदर येणाऱ्या अमावास्याला दीप अमावास्या या नावाने ओळखलं जातं। मित्रांनो, पंचमहाभूतांपैकी एक म्हणजेच अग्निदेव व त्याचंच एक रूप म्हणजे आपला दिवा। भारतीय संस्कृतीत अंधार दूर करून प्रकाश देणाऱ्या दिव्याला खूप महत्त्वाचं मानलं जातं। अंधार असताना प्रकाशाचं महत्त्व जाणवतं आणि म्हणूनच आपलं जीवन प्रकाशमयी करणाऱ्या दिव्यांप्रती व अग्निदेवतेप्रती दीपपूजन या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली जाते। मित्रांनो, दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि म्हणूनच आपल्या मागील पीडा नष्ट होऊन आपलं जीवन प्रकाशमय व्हावं या इच्छेने या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते। ही पूजा केल्याने घरात मांगल्य व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। श्रावण महिन्यात येणारे सण व उत्सवादरम्यान विविध प्रकारचे दिवे प्रज्वलित केले जातात आणि म्हणूनच श्रावण हा महिना सुरू होण्याआधी दीपपूजन या सणाद्वारे दिव्यांची विधिवत पूजा केली जाते। भारतीय संस्कृतीत दिवा, ज्योती यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे। संध्याकाळी नियमित घरात दिवाबत्ती केल्याने दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मी नांदते असं म्हटलं जातं। आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे व सणामागे काही ना काही शास्त्रीय महत्त्व असतंच। तसंच या सणामागे देखील आहे, ते म्हणजे दुसऱ्या दिवशीपासनं श्रावण महिना सुरू होतो व या काळात सर्वत्र पावसाळी वातावरण असतं आणि अंधार देखील लवकर पडायला सुरुवात होतो। पूर्वी विजेचे दिवे नसल्याने अंधार दूर करण्याकरिता तेलाच्या दिव्यांचा वापर केला जायचा आणि म्हणूनच बदलत्या हवामानाची पूर्व तयारी म्हणून आपल्या घरातील सर्व प्रकारचे दिवे स्वच्छ तयार करून ठेवले जायचे। कदाचित यामुळेच या प्रथेला सुरुवात झाली असावी, कारण या निमित्ताने आपल्या घरातील सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ करून ठेवले जायचे। अमावस्येच्या रात्री चंद्र किरणे नसल्याने मिठ्ठ काळोखात लख्ख पेटणारे दिवे हे दृश्य डोळ्यांना नक्कीच आनंद देणारं असतं आणि म्हणूनच अमावास्या हा दिवस दीपपूजनाकरिता योग्य ठरतो। कोणताही सण साजरा करण्यामागचं कारण जाणून मग तो साजरा करणं महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला दीप अमावास्ये दिवशी केली जाणारी दीप पूजा या विषयीची माहिती जाणून दिली। तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ। कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन। तोवर आनंदित रहा। धन्यवाद।